इंसानियत को शर्मसार कर देने वाली मोरवा में घटी बालिका पर अत्याचार की घटना ने सभी के दिल को झकझोर कर रख दिया है। इस मामले में शामिल आरोपी पर कड़ी कार्रवाई की मांग की जा रही है। तो वहीं राजुरा पुलिस स्टेशन अंतर्गत आने वाले सुनाड़ा गांव की निवासी 17 वर्षीय नाबालिग 23 जून को रात घर से संदेहास्पद तरीके से लापता हुई है, जिसका अभी तक कोई पता नहीं चल पाया है, जिसके पश्चात राजुरा पुलिस थाने में लापता का मामला दर्ज किया गया है। इस संदर्भ में शिवसेना की ओर से जिला पुलिस अधीक्षक को एक निवेदन सौंपा गया। इस संदर्भ में शिवसेना नेता गोमती पाचभाई ने जानकारी देते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक अल्पवयीन मुली वारंवार बेपत्ता होत आहेत आणि या घटना सातत्याने घडत आहेत। आज नुकतीच राजुरा तालुक्यातील सुनाडा येथील एक 13 वर्षीय मुलगी आणि चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परिसरातील एक 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली। या अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यातल्या त्यात चंद्रपूर शहरातील काही विशिष्ट भागांमध्येच हे प्रकार वारंवार आढळून येत आहे। याबद्दलची सूचना देण्याकरिता आम्ही शिवसेनेतर्फे आज चंद्रपूर जिल्हा अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत केले आणि त्याचबरोबर काल पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत एका 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला 61 वर्षीय इसमाकडून। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून अशा घटनांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे। त्यामुळे या घटनांचा तातडीने निपटारा लावून अशा नरधामांना अधिकाधिक शिक्षा मिळेल या पद्धतीने त्यांचा चौकशी तपास व्हावा, जलद गतीने व्हावा, याकरिता आम्ही पोलीस अधीक्षक नोपानी सर यांना निवेदन देऊन विनंती केली आहे। सी टीवी के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।